आज मला ही गोष्ट बघून ना खूप जास्त आनंद झालेला. कोणती ते पुढे सांगते चला. संध्याकाळचे 5 वाजून गेले होते. मग संध्याकाळच्या कामांना लगेच सुरुवात केली. थंडीच्या दिवसात ना फ्रेश पालेभाज्या आलेल्या असतात. मग दुकानात जाऊन मस्त आज मेथीची भाजी आणली होती. आता मेथीच्या भाजीमध्ये ना मला भरपूर असा लसूण आवडतो. भरपूर असा लसूण सोलला, मिरची कापली आणि मेथी स्वच्छ धुवून घेतली. आता कोणतीही पालेभाजी असते त्यासोबत ना ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी, कोणत्याही प्रकारची भाकरीच छान लागते. म्हणून मग आज नाही ते ज्वारीची भाकरी मी बनवत होते. आता भाकरीवरून ना मला लहानपणीची एक गोष्ट आठवली, ती मी तुम्हाला सांगते. तर मी लहान होते ना तेव्हा मला कोणतीही भाकरी अजिबात आवडायची नाही. नुसती मी चपाती आणि भाजीच खायची. जसं शाळा सोडून कॉलेजला गेले आणि बाहेर राहायला लागले ना तसं मला कळायला लागलं की चपातीपेक्षा ना आपल्या आरोग्यासाठी भाकरी चांगली असते. मग मी भाकरी खायला पण शिकले, पण मला बनवायला काही येत नव्हती आणि मम्मीने मला भाकरी शिकवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला काही जमायचीच नाही. मग लग्नानंतर ना मी पोळपाटावर लाटून भाकरी बनवायला लागले आणि त्यानंतर मला समजायला लागलं की भाकरी थापून बनवण्याची जी कला असते ना ती कला आली पाहिजे. मी थापून बनवायचा प्रयत्न करू लागले आणि प्रयत्न करत राहिले. तशी मग मला भाकरी थापायला येऊ लागली आणि फुगत तर हळूहळू थोडीच होती, पण आज चक्क फुगली आणि तेच बघून मला खूप जास्त आनंद झालेला. म्हणून ते मीच माझं कौतुक करते, कारण आपण आपलं कौतुक केलेलं कधीही चांगलंच असतं. बाकी चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.